नमस्कार, तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे कामदा एकादशी। तर आपण कामदा एकादशीची व्रतकथा बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी असे म्हणतात। या दिवशी लोक परंपरेनुसार भगवान विष्णूंची पूजा करतात आणि कामदा एकादशी व्रताची कथा ऐकतात। या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीची कार्य सफल होतात। कुठलेही काम असेल, विवाह, शैक्षणिक अडचणी किंवा नोकरीच्या अडचणी किंवा संतती होण्यास विलंब, हे सगळे कार्य सफल होण्यासाठी कामदा एकादशीचे व्रत केले जाते। विष्णूच्या कृपेने पापांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते। काशीचे ज्योतिष चक्रपाणी भट्ट सांगतात की एकदा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारले की चैत्र शुक्ल एकादशी व्रताचे महत्त्व काय आहे, त्याचा व्रताचा महिमा आणि पद्धत काय आहे। यावर श्रीकृष्ण म्हणाले की चैत्र शुक्ल एकादशीला कामदा एकादशी असे म्हणतात। या व्रताने मनुष्याच्या पापाचा नाश होतो, त्याला जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते। आणि चला तर मग आपण कामदा एकादशीची व्रतकथा ऐकूयात। भोगीपूर राज्यावर राजा पुंडलिक याचे राज्य होते आणि त्याचे राज्य धनधान्य, समृद्धी, ऐश्वर्य यांनी परिपूर्ण होते। त्याच्या राज्यात एक प्रेमळ जोडपे राहत होते। त्यांचे नाव होते ललित आणि ललिता। दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते। एके दिवशी राजा पुंडलिकाच्या दरबारात ललित रहिवासी कलाकारांसोबत गीतसंगीताचा कार्यक्रम सादर करत होता। तसेच त्याने मध्येच ललिताकडे पाहिले आणि त्याचा आवाज गोंधळला। सभेत उपस्थित सेवेकरांनी राजा पुंडलिकाला याची माहिती दिली। यावर संतप्त होऊन राजा पुंडलिकाने ललिताला राक्षस होण्याचा शाप दिला। शापामुळे ललित राक्षस झाला आणि आता तो जंगलात राहू लागला। पत्नी ललिता जंगलात ललितच्या मागे धावत असे। राक्षसी असल्याने ललितचे जीवन अत्यंत क्लेशदायक बनले होते। एके दिवशी ललिता विंध्याचल पर्वतावर गेली। तेथे शृंगी ऋषींचे आश्रम होते। ललिताने शृंगी ऋषींना नमस्कार केला आणि आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले। शृंगी ऋषी म्हणाले की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही कामदा एकादशीचे व्रत पाळा आणि त्या व्रताचे मिळालेले पुण्यफळ तुमच्या पतीला अर्पण करा। त्या व्रताच्या पुण्यपूर्ण परिणामाने तुमचा पती राक्षस योनीतून बाहेर येईल। पुढच्या वर्षी चैत्र शुक्ल एकादशीचे व्रत आले तेव्हा ललिताने शृंगी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे आणि नियमानुसार कामदा एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूंची पूजा केली। दिवसभर काही खाल्ले नाही, रात्रीच्या वेळी जागरण केले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारण करण्यात आले आणि या व्रताचे पुण्य ललिताचे पती ललित यांना मिळावे म्हणून भगवान विष्णूंना ललिताने प्रार्थना केली। ती म्हणाली की माझे कामदा एकादशीचे पुण्य माझ्या पतीला अर्पण व्हावे, म्हणजे तो राक्षस योनीतून मुक्त होईल। श्रीहरींच्या कृपेने ललित राक्षसाच्या योनीतून मुक्त झाला आणि पुन्हा दोघे एकत्र राहू लागले। एके दिवशी स्वर्गातून एक विमान आले आणि ते दोघेही त्यावर बसून स्वर्गात गेले। तर ही होती कामदा एकादशीची व्रतकथा। तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक आणि शेअरही नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे, एका नवीन आध्यात्मिक माहितीसह। धन्यवाद।